नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे चौधारी शेंग, विंग बीन्स किंवा तलवार शेंगीची भाजी। ही भाजी तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता। जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर या भाजीचा नक्कीच उपयोग करा। सुरुवातीला आपल्याला ह्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 पाण्याने आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत। आता एका चाळणीमध्ये मी काढून घेतले आहे। चाकूने हे थोडंसं समोरच्या बाजूने कापून त्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता त्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला हे शेंगा कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व शेंगा कापून घेतल्या आहे। आता गॅसवर आपण कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चम्मच मी मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा आपल्याला घालायचे आहे। चवीसाठी मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहे। त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे। छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे। सुरुवातीला मी यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेत आहे। हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊ। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घातली आहे। 1 चम्मच लाल मिर्च पावडर, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। आता हे सगळं आपण परतून घेऊ। थोडासा मसाला सुद्धा मी टाकला आहे। अर्धा चम्मच मसाला घातला आहे। आता यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो आपल्याला घालायचे आहे। हे आपण परतून घेऊ। तीन ते 4 मिनिट आपल्याला टोमॅटो छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। पुन्हा आपण हे परतून घेऊ। आता मी यावर झाकण ठेवत आहे। 1 ते 2 मिनिट झाकण ठेवले आहे। पुन्हा आता हे परतून घेऊ। आता यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे। हे आपण आता परतून घेऊ। आता आपण यावर झाकण ठेवून मंद आचेवर ही भाजी आपण छान अशी शिजू देऊ। झाकण काढले आहे। पुन्हा याला परतून घ्यायचं आहे। थोडी जास्त वेळ आपल्याला ती शिजू द्यायची आहे। छान अशी आपल्याला ती वाफेवरच शिजून घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही। तेलामध्येच आपल्याला ती छान अशी शिजू द्यायची आहे। 10 मिनिट, साधारणतः 10 मिनिट ही भाजी शिजायला लागली आहे। भाजी आपली छान अशी शिजली आहे। यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊ। आपली भाजी तयार झाली आहे। खायला खूपच चवदार आणि पौष्टिक आहे। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।